अमेरिका इस्रायलने इराणवरती हल्ला केला आणि त्यानंतर दिवसागणिक सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। जवळजवळ सोन्यामध्ये 25,000ची तर चांदीमध्ये 50,000हून अधिक रुपयांची घसरण झालेली होती। मात्र पुन्हा एकदा युद्धविराम झालेला आहे। 15 दिवसांसाठी जरी हा युद्धविराम असला तरी जगभरामध्ये मोठं आशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवरती आज पाहायला मिळतोय। सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना पाहायला मिळते, चांदीच्या दरातही ती वाढ होते। या सगळ्याच्या संदर्भामध्ये सुवर्ण व्यावसायिक आहेत आपल्यासोबत आकाश बंगाळे। काय सांगाल, आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते, काय कारणं आहेत? युद्धविराम हे एकमेव कारण आहे का अजूनही काही कारण आहेत? हो, आता मागील 40 दिवसापासून युद्ध सुरू होतं। कुठेतरी सोन्याचे भाव 1,65,000वरून 1,35,000वरती जाऊन आले, परत 1,50,000वरती आले। कुठेतरी जे व्हॉलेटिलिटी होती ही युद्धामुळे होती, पण आता युद्धविराम झालेला आहे। जी महागाई जी ऑइल क्रायसिसमुळे वाढली होती, स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जे बंद होतं, ट्रान्सपोर्टेशन डिस्टर्ब झालं होतं, त्यामुळे महागाई वाढली होती, ऑइलचे प्राइसेस वाढले होते। तर आणि इंटरेस्ट रेट्स जे जे कमी होणार होते तेही कमी नाही होणार असं झालं होतं। पण आता 2 हफ्त्यासाठी युद्धविराम आलेला आहे। स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जे हे परत ओपन होणार आहे, तर कुठेतरी जे ट्रान्सपोर्टेशन आहे हे परत सुरू होईल। महागाई जी वाढलेली होती ही हळूहळू कमी होईल। हे जर युद्धविराम जर अजून लाँग टर्मसाठी झालं तर ऑफकोर्स सोन्याचे भाव परत मागील भावावरती येतील। जे पूर्वी भाव जानेवारीमध्ये गेले होते 1,80,000 ते 1,75,000पर्यंत सोन्याचे भाव गेले होते। युद्धविराम जर पूर्णपणे झाला तर ऑफकोर्स ते भाव 2026च्या एंडपर्यंत परत येतील। मला एक सांगा की गेल्या 12 तासांमध्ये आज तर खरं काळ रात्र ठरेल असं मानलं जात होतं की अणुबॉम्ब टाकला जाईल किंवा काय, आणि त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। काल बाजार बंद होताना काय भाव होते, आज बाजार उघडताना सोन्या चांदीच्या दरात किती वाढ झाल्याचं पाहायला मिळतं? काल बाजार जेव्हा बंद होते तेव्हा जवळजवळ 1,45,000पर्यंत सोन्याचे भाव आले होते, पण रात्री US मार्केट उघडलं संध्याकाळी 7 वाजता आपल्या इंडिया टाईमच्या अनुसार, आणि US मध्ये दिवसभरात जो डिसिजन आला त्याच्यामुळे आपल्या इंडियन मार्केटमध्ये त्याचा सकाळी पडला असर, आणि सोन्याचे भाव जवळजवळ 4 ते 5,000 रुपयाने वाढले। आणि चांदीमध्ये किती वाढ झाली? चांदीचे भावही 10,000 रुपयाने वाढले। पुढील काळात काय चित्र राहील असं वाटतंय? ग्राहकांसाठी काय संधी आता हे दर? ग्राहकांसाठी तर मागीलच एक संधी चांगली होती, जेव्हा भाव 1,80चे 1,65 झाले होते, 1,65चे 1,35 झाले होते। काही ग्राहकांनी संधीचा फायदा घेतला, पण आता पुढे आता ॲक्च्युली हे जे सोन्याच्या जी स्टेबिलिटी आता आलेली आहे हे युद्धविराममुळे आलेली आहे। तर युद्धविराम जोपर्यंत आहे तोपर्यंत सोनं ऑफकोर्स पॉझिटिव्ह आहे, पण युद्धामध्ये जर परत काही बदल झाले किंवा युद्धविराम लाँग टर्मसाठी अजून झालं किंवा पूर्णपणे थांबलं तर ऑफकोर्स सोन्याचे भाव परत वाढतील। पण परत काही दोघं देशांमध्ये परत काही युद्ध वाढलं तर सोन्याचे भाव परत कमी होतील। तर हे होते सुवर्ण व्यावसायिक। युद्धविराम झाला आणि त्यामुळे खरं तर जागतिक पातळीवरती एक स्थैर्य प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच कारणातनं सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। मात्र पुन्हा जर युद्ध सुरू झालं तर मात्र पुन्हा एकदा सोन्याचे दर घसरू शकतात असा अंदाज देखील सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।